सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्रांनो. घाबरल्यामुळे त्याचा चेहरा एकदम सफेद पडला. हे तुम्ही ऐकलं असेल, नक्कीच ऐकलं असेल, हो ना? पण ही गोष्ट नाहीये मित्रांनो. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. जेव्हा पण आपल्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते ना, तेव्हा आपला जो मेंदू आहे तो रक्ताचा प्रसार आपल्या पायाच्या दिशेने प्रसारित करतो, ज्याने शरीराच्या वरच्या भागात रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि चेहरा जो आहे तो सफेद पडू लागतो. यासाठी ती गोष्ट बनली आहे. त्याच्याबरोबरच डोक्यातील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती प्रभावित होते. अशा वेळी आपल्याला धैर्याची आवश्यकता असते. आपल्याला अशा परिस्थितीचा सामना विचार करून केला पाहिजे आणि निर्णय खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे. जेव्हा महाभारतात चक्रव्यूहाच्या रचनेने पांडव सेना हताश होत होती, तेव्हा कशा प्रकारे लहान वीर अभिमन्यूने भीतीच्या परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेतला होता आणि आपल्या परिवाराला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं होतं. या चित्रपटात ज्या प्रकारे लहान मुलांनी साहसाचा परिचय देऊन आपल्या घराची रक्षा केली, त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा साहसी बना आणि सुदृढ जीवनाचा निर्माण करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या माणसांचा परिवार बनतो आणि परिवारातून समाज. माणूस स्वतःला परिवारासाठी मॅनेज करतो, तर अनेक वेळा समाजासाठी त्याला आपल्या परिवाराला सुद्धा मॅनेज करावं लागतं. असं पाहिलं गेलंय की लग्न आणि मुलांच्या एक्झामची सुरुवात जवळजवळ एकाच सीझन मध्ये होत असते. तेव्हा अनेक वेळा समाजाचे रीतिरिवाज पाळण्यासाठी त्याला आपल्या मुलांना एकटं घरात सोडून जावं लागतं. तेव्हा खूपच सावधानीची गरज असते, कारण मुलं एकटं घरात असण्याची गोष्ट जर एखाद्या असामाजिक तत्वाला माहीत झालं तर. हॅलो मनोरमा, लक्षात आहे ना तुझ्या आज आपल्याला मिस्टर कपूरकडे लग्नाला जायचं? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना की आजकाल शहरामध्ये किती चोऱ्या होत आहेत? ओफो, तू पण फुकट घाबरतेस. आपल्याला कुठे तिथे रात्रभर थांबायचंय? रात्री 2-3 वाजेपर्यंत परत येऊ. ओके, तर तू आणि मुलं तयार राहा. मी घरी पोहोचताच सर्वजण आपण जाऊ. ओके ठीक आहे, मग ठेवतो मी. बाय. काय? हो ना, दृष्टी लग्नाला यायला नाही म्हणते. पण का? पप्पा, तुम्ही तरी समजा ना प्लीज. उद्यापासून माझे टेस्ट पेपर्स आहेत. मला अभ्यास करायचा आहे. मला माझ्या क्लास मधले टॉप रँकिंग मेंटेन करायचंय.
पण थोड्याच वेळाची तर गोष्ट आहे दृष्टी. हो दीदी, चल ना, किती मजा येईल लग्नामध्ये खायला. ती पाणीपुरी, पावभाजी, चायनीज. पप्पा तुम्ही सर्व जा ना, मी कुठे नाही म्हणते. मग तू एकटीच राहणार घरामध्ये, ते पण इतक्या रात्री? हे बघ बेटा, कपूर साहेब आपले इतके खास मित्र नसते तर मी इतकी मनधरणी केली नसते. पप्पा माझे पण खास टेस्ट पेपर्स नसते तर मी पण जिद्द नसती केली. पण बेटा, आम्ही तुला एकटी सोडून पण नाही जाऊ शकत ना. आणि जर तुझी मम्मी नाही गेली तर मिसेस कपूरना वाईट वाटेल. मग पप्पा तुम्ही दोघे जा, आम्ही दोघे इथेच राहू. अगं पण दीदी, पाणीपुरी, पावभाजी, चायनीज. काही हरकत नाही, तू पण जा. पण तुला एकटीला सोडून पण जाऊ शकत नाही ना मी. मग ठीक आहे बेटा, तुम्ही दोघं घरी राहून अभ्यास करा. आम्ही दोघं लग्नाला जाऊन येतो. आणि शौर्य बेटा, प्रॉमिस, उद्या तू जे काही मागशील मी तुला आणून देईन. पाणीपुरी, पावभाजी, चायनीज, एव्हरीथिंग. ओके? ओके. अच्छा बेटा, आता आम्ही दोघं जातो. तुम्ही दोघं दरवाजा नीट लॉक करा. ओके. ठीक आहे बेटा, चल. बाय बच्चा. बाय बाय. बाय बेटा. बाय बेटा. बाय. बाय बाय पप्पा. बाय मम्मा. स्वतःची काळजी घ्या. ओके. अबे, दोन्ही मुलं तर घरामध्ये आहेत. आता काय करायचं? तू चिंता नको करूस, माझ्याजवळ बेशुद्धीचा स्प्रे आहे. मुलांच्या बेडरूम मध्ये मारायचा आणि मुलं बेशुद्ध होतील. आणि आपण सगळा माल घेऊन निघून जायचं. बस थोडा काळोख होऊ दे. दीदी, मजाच येत नाहीये. एकसारखं तोंडाला पाणी येतंय. ती पावभाजी, चायनीज, ह्या सर्वांवरून लक्ष जाण्यासाठी मी गेम खेळू? खूप चलाक आहेस रे तू. गेम खेळण्यासाठी नवीन कारण शोधतोयस. ठीक आहे, खेळ, पण साऊंड म्यूट करून ठेव. दीदी, साऊंड शिवाय गेम खेळण्यात काय मजा. ठीक आहे बाबा, मग हँड्स फ्री लावून खेळ, म्हणजे माझ्या डोक्यात हेडक नाही येणार आणि माझा अभ्यासही होईल. हा, आता चांगल्या दीदी सारखं बोललीस. चल जाऊ. ये चल चल चल. अरे थांब जरा, एवढ्या स्प्रेने तर पूर्ण कॉलनी बेशुद्ध होईल. मग ही मुलं का नाहीत? अरे बघ, चल चल चल. चल चल, खोल खोल. हो थांब ना. अरे खोल ना यार. अरे थांब ना, उघडत नाहीये. आणि यार माझ्याकडे दे, पकड. चल दाखव. अरे सोडते, याने उघड. काहीतरी पडण्याचा आवाज आला. दीदी, हा गेम मध्ये पडण्याचा आवाज आहे. शौर्य, हा ओरडण्याचा आवाज कसला?
दीदी हा गेम मध्ये आहे. मी चोराला आता गोळी मारली ना. तू पण ना. उघडत नाहीये यार. हा घे, याने तोड. दीदी हा आवाज कसला? तेच तर म्हणते केव्हापासून तू म्हणतोस गेम मध्ये आहे, गेम मध्ये आहे. असं दिसतंय मम्मी पप्पांच्या रूम मध्ये आहे. ह्याचा अर्थ मम्मी पप्पा लग्नाहून आलेत तर. इतक्या लवकर? अरे आपण दोघं घरात एकटे होतो ना यासाठी. मग चल त्यांना मागणं जाऊन घाबरूया. चल ना. अरे माझा अभ्यास आहे. नाही नाही चल 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 तू. हो रे बाबा चल येते. ना. चल चल लवकर. हे बघ मी आधी भो करेन हा त्यांना, मग तू अरे पण हो कर. बाबा कळलं. फटाफट. भो. अबे, ही दोघं कशी जागी आहेत? आपण ह्यांच्या खोलीमध्ये बेशुद्धीचा गॅस सोडला होता ना. अंकल आम्ही तर स्टडी रूम मध्ये होतो. काही हरकत नाही, आता बेशुद्ध करू यांना. नाही नाही तुम्ही आम्हाला बेशुद्ध नका करू. आम्ही तुम्हाला काहीच नाही करणार. चुपचाप मोबाईल वर गेम खेळत राहू. शौर्य सांग तुला कुठला गेम खेळायचा आहे सांग. हा गेम चालेल. हॅलो हॅलो. काय झालं सर? काहीतरी गडबड आहे. आणि ते मोठी आली गेम खेळणारी. हे काय केलं तुम्ही? माझ्या भावाचा मोबाईल पण हिसकावला. तुम्हाला माहित नाहीये माझ्या पप्पांचं नाव मनोज देसाई आहे. मनोज देसाई. नोट कर. पूर्ण रतननगर मध्ये आमचा बंगला नंबर 70 ची सर्व स्तुती करतात. रतननगर बंगला नंबर 70. नोट कर. आणि तुम्ही दोघं आम्हा दोघा भावंडांना एकटं बघून चोरी नाही करू शकत. हा ए बंद कर तुझी बडबड. एक काम कर, यांना नेऊन यांच्याच खोलीत बंद कर. चल चल नाही नाही नको. ओ, रतननगर बंगला नंबर 70 मध्ये 2 मुलांना एकटं बघून लुटलं जाते. चला लवकर चला. मित्रांनो, अनेक वेळा अशी स्थिती आपल्या समोर येत असते जेव्हा आपण इच्छा असूनही काहीच करू शकत नाही. म्हणून काय अशा वेळी शांतपणे बसून जे होत आहे ते होऊ दिलं पाहिजे, किंवा मग आपल्या बुद्धी कौशल्य आणि बहादुरीने अशा कठीण प्रसंगांचा सामना केला पाहिजे. तू पण ना दीदी, अक्कलच नाही तुला. इथे आपला जीव जायची वेळ आलीये आणि तुला गेम खेळायचं सुचलं. जर मोबाईल दाखवला नसतास तर कमीत कमी तो तरी वाचला असता. आता तो पण घेऊन जाणार ते. नाही जाऊ शकणार बघ. मी गेम खेळण्याच्या निमित्ताने पोलिसांच्या कंट्रोल रूमचा 100 नंबर डायल केला होता आणि त्यांना धमकावण्याच्या निमित्ताने मी आपला ऍड्रेस पण सांगितला. पोलीस येतच असतील, पण तोपर्यंत आपण या चोरांना कसंही करून थांबवलं पाहिजे. पण कसं? हा ओके चल माझ्या बरोबर. येस. चला आता काहीच धोका नाही. आता लवकर माल साफ करून जाऊया. लवकर बॅग खोल. सावकाश शौर्य. हो सावकाश. सांभाळून ना, सांभाळून शौर्य. हो दीदी. हे घे शौर्य, हे घे शौर्य. हा पकड. हे घे लवकर लवकर. हा आण. आरामात आरामात सांभाळून. शौर्य चल चल. चल 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 जाऊया. चल. अरे लाईट कसं काय गेलं? माहित. चल आपण जाऊया. अरे अरे पकड तिला.
इथेच आहेत ते. शौर्य, वाटतंय दारावर कुणीतरी आलंय. तू जाऊन लाईट्स ऑन कर आणि दरवाजा उघड. जा. या सर, या. ते बघा. पकडा त्यांना, पकडा. बऱ्याच दिवसात तुम्ही दोघांनी आतंक माजवलेला आहे. खोला यांना. शौर्य, मम्मी, दृष्टी, पप्पा, पप्पा, पप्पा. बेटा, बाहेर ती जीप. इन्स्पेक्टर साहेब, हे घाबरण्याची गरज नाहीये देसाई साहेब. तुमची मुलं खूपच बहादूर आणि साहसी आहेत. त्यांनी स्वतःच्या चातुर्याने या दोन्ही खतरनाक चोरांना पकडवलं. हे दोघं घरात कोणी नाहीसं बघून चोरी करत असत. आम्ही त्यांच्या बऱ्याच दिवसांपासून मागावर होतो. पण यांना कळलं कसं की आम्ही दोघं घरामध्ये नाही आहोत ते? बोल, कसा पत्ता लागला? बोल. साहेब, रस्त्यामध्ये मोबाईलवर बोलत होते की आज लग्नाला जायचंय, सगळेजण जाऊया. साहेब, मग आम्ही समजलो. आम्हाला कसा पत्ता लागला असता साहेब? ऐकलं तुम्ही? यासाठी सार्वजनिक जागांवर जोरजोरात बोललं नाही पाहिजे, नाहीतर दुसरे लोक आपलं बोलणं ऐकू शकतात आणि ते त्याचा फायदा पण घेऊ शकतात. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही योग्य वेळेवर इथे येऊन आमच्या मुलांचा जीव वाचवला. थँक्यू तर आपण या दोन्ही मुलांना म्हटलं पाहिजे, ज्यांनी स्वतःच्या वीरतेने या खतरनाक चोरांना पकडून दिलं. आणि आता यांच्या या बहादुरीसाठी यांना बाल वीरता पुरस्काराने 26 जानेवारीला सन्मानित केलं जाईल. खरंच अंकल? येस. मग पाहिलं तुम्ही, अशी स्थिती तुमच्या समोर पण येऊ शकते. पण अशामध्ये लगेच घाबरायचं नाही, तर शांत डोक्याने तुमच्या आसपास जी काही वस्तू असेल तिचा स्वतःच्या बचावासाठी वापर केला पाहिजे आणि अशा स्थितीचा निर्भीड सामना केला पाहिजे, कारण हेच सर्वात मोठं साहस आणि बहादुरी आहे.